श्री हनुमान मारुती देवस्थान कुळगाव बदलापूर यांच्या माध्यमातून बदलापूर शहरामध्ये नेहमीप्रमाणे यंदाच्या वर्षी सुद्धा नववर्ष स्वागत यात्राचे आयोजन जे आहे ते करण्यात आलेलं आहे आणि अर्थात धूमधडाक्यामध्ये हे आयोजन जे आहे ते करण्यात आले। आपल्यासोबत अध्यक्ष आहे आणि समितीचे सर्व मेंबर्स आहेत, त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत। कधी असणार आहे ही नववर्षाची स्वागत यात्रा, कुठून सुरुवात होणार आहे, कशी असणार आहे आणि मुख्य अट्रॅक्शन काय आहे, संपूर्ण माहिती या लाईव्हच्या माध्यमातून घेणार आहोत। याच समितीचे अध्यक्ष राजेंद्र घोरपडे सर आणि नगरसेवक सुद्धा आहेत, त्यांच्याशी आपण सर्वप्रथम संवाद साधणार आहोत। नमस्कार सर। नमस्कार। हनुमान मारुती देवस्थान गांधी चौक नववर्ष स्वागत यात्रा समिती यांच्या वतीनं 19 मार्च 2026 ला सकाळी 7 वाजता स्वागत यात्रेला सुरुवात होणार आहे। हिंदू नववर्ष म्हणून आपण संपूर्ण देशभरामध्ये या गुढीपाडव्याचं महत्त्व असतं आणि त्याचं औचित्य साधून 2003 सालापासून ही नववर्ष स्वागत यात्रा या बदलापूर शहरातून या हनुमान मंदिर देवस्थानातून सुरू झालेली आहे आणि बघता बघता 24व्या वर्षात पदार्पण झालेलं आहे। यावर्षी मोठ्या जल्लोषात ही स्वागत यात्रा बदलापूर शहरातून निघणार आहे। त्याकरता संपूर्ण नागरिकांना, तरुणांना आम्ही साथ घालतोय की आपण या स्वागत यात्रेमध्ये सहभागी व्हा। भारत कॉलेज हेंद्रेपाडा येथून साईश्याम देवस्थानाच्या वतीनं ही स्वागत यात्रा याची सुरुवात होणार आहे। सकाळी 7 वाजता या यात्रेला सुरुवात होणार आहे। हेंद्रेपाडा येथून सर्वोदय नगर मधून बाजारपेठेमधून स्वातंत्र्यवीर सावरकर उड्डाण पुलावरून ही यात्रा पूर्वेला येणार आहे आणि पूर्वेतून रेल्वे स्टेशनच्या मार्गाने गांधी चौक, शिवाजी चौक ते आपल्या या गांधी चौकात तिची समाप्ती होणार आहे। यंदा खास करून या यात्रेला प्रभू रामचंद्राचा रथ आम्ही आणणार आहोत। देशामध्ये रामाचं मंदिर आपलं उभं राहिलं आणि आम्हाला सुद्धा अशी सगळ्यांची इच्छा आहे की रामाचा रथ आपल्याला हवा आहे। प्रभू रामचंद्राचा रथ आम्ही यावेळेस असणार आहे। त्याचबरोबर घोडेस्वार असणार आहेत। छत्रपती शिवाजी महाराजांची आणि संभाजी महाराज जिजाऊ यांची त्या स्वागत यात्रेमध्ये आम्ही देखावा दाखवणार आहोत। या यात्रेचं खास करून सगळ्या पुष्पवृष्टी करून जेसीपीच्या साहाय्याने आम्ही ठिकठिकाणी पुष्पवृष्टी करणार आहोत। आणि दुसरं की कुळगाव बदलापूर नगरपालिकेच्या माध्यमातून आपण स्वागत यात्रा या मार्गावरती संपूर्ण सुगंधी औषधाची फवारणी करणार आहोत। म्हणजे संपूर्ण यात्रेमध्ये तुम्हाला प्रवासामध्ये अतिशय सुवासिक वास येईल। कारण हिंदू नववर्ष हे आमचं नवीन वर्ष असतं हिंदूंचं आणि तेव्हापासून पुढच्या वर्षाला सुरुवात होत असते। मग पुढील वर्ष सुखाचं, समृद्धीचं आणि भरभराटीचं जाण्याकरता एक सुवासिक अत्तर फवारणी आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत यावेळेस आणि ही यात्रा खूप मोठ्या जल्लोषात या ठिकाणी निघणार आहे। मी सर्व तमाम बदलापूरकरांना आव्हान करेल की आपण सकाळी लवकर उठून पारंपरिक वेशामध्ये या स्वागत यात्रेमध्ये सहभागी व्हावं। आमचे सर्व कुळगाव बदलापूरच्या नगराध्यक्षापासून नगरसेवकापासून सर्व कार्यकर्ते, बंधू भगिनी या स्वागत यात्रेत सहभागी होणार आहेत असं मी आपणास सांगू इच्छितो। धन्यवाद सर। काय आव्हान कराल जनतेला? सरांनी तर सगळी माहिती दिलेलीच आहे, परंतु अजून काय सांगाल? आमच्या कार्यक्रमाची सुरुवात सोमवारी 16 मार्चला होणार आहे। त्याच्यात ज्ञानदा बालवाडी आणि चंदवर्ग यांचं सादरीकरण असणार आहे संध्याकाळी 6 ते 6:30। नंतर त्याचा विषय असणार आहे रामायणातील अष्टनायिका। नंतर त्याची संकल्पना असणार आहे गायत्री भट आणि निवेदन करणारे प्राध्यापिका भारती जोशी, सादरकर्त्या गायत्री भट, शीतल कपोले आणि सहकलाकार यांचा असणार आहे। त्याची वेळ असणार आहे 6:30 ते 7:15। नंतर श्री स्वप्नील धोत्रे यांचं स्वप्नांजली नृत्यालय यांचं भरतनाट्याचा कार्यक्रम असणार आहे। त्याची साधारण वेळ असणार आहे 7:30 ते 8 वाजेपर्यंत। नंतर स्वातंत्र्यवीर सावरकर विचार जागृती मंच मुलुंड यांचं पोवाडा सादरीकरण असणार आहे। त्याचा विषय एक अग्निकुंड। याची वेळ असणार आहे 8:15 ते 9:15। मंगळवारी 17 तारखेला भक्तिरंग नाट्यगंध हा कार्यक्रम असणार आहे। त्याचे सादरकर्ते यज्ञेश प्रबोधिनी बदलापूर, याचे कलाकार असणार आहेत सई जोशी, चैताली मुगुणगेकर, मीत विद्वांस, प्रतीक फणसे आणि यशोधन बापट। याचे संवादिनीला असणारे जयंत फडके आणि तबला असणारे सोहम चुंबळे आणि या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणारे दुहिता सोमन खेर। याची वेळ असणारे रात्री 8 ते 10
आणि बुधवारच्या कार्यक्रमाचं किरण मिलगिरी तुम्हाला सांगते. सर काय माहिती द्याल, काय सांगाल? हा, आपल्या दरवर्षी भारतीय संस्कृतीनुसार कीर्तन परंपरा आहे. त्याचा मान राखण्यासाठी आपण दरवर्षी आदल्या दिवशी राष्ट्रीय विषयावर कीर्तन करतो. नेहमी धार्मिक कीर्तन असतात, पण या दरवेळेला आपण करणार तसं श्रेयस बडवे आणि मानसी बडवे हे बुवा पुण्याहून विशेष आपण बोलवलेले आहे. त्यांची जुगलबंदीचा कार्यक्रम या निमित्तानं होणार आहे. तो सर्व रसिकांना आपल्याला याच्यामध्ये अनुभवता येईल. दुसरं आणि आपल्याला माहिती की आपल्या भारतीय संस्कृती सांजवात नावाचे संध्याकाळी आपण दिवा लावतो. त्यामुळे संपूर्ण या बदलापूर शहरामध्ये 10,000हून अधिक दीपोत्सवाचे कार्यक्रम होतील अशी आपण योजना केलेली आहे. शहरातले जेवढी मंदिरं आहेत तिथे सगळ्या ठिकाणी हा दीपोत्सव होतो आणि हनुमान मारुती देवस्थानामध्ये मुख्य कार्यक्रम होईल. मोठी रांगोळी असते. आपल्या रांगोळी सांस्कृतिक संवर्धनाचा कार्यक्रम या निमित्तानं होणार आहे. दुसऱ्या दिवशी मात्र शोभायात्रा राजाभाऊंनी सांगितल्याप्रमाणे सर्वात महत्वाचा यावेळेचा आहे की महापौरांच्या हस्ते आम्ही गुढी उभी करणार आहोत आणि त्या हनुमान मारुती देवस्थानची मानाची पालखी असते ती याच्यामध्ये सहभागी होईल. विविध चित्ररथ आहेत. पर्यावरणापासून विविध विषय सामाजिक आशयाचे चित्ररथ त्याच्यामध्ये असतील असा लोकांचा सहभाग आहे. पुन्हा एकदा हनुमान मारुती देवस्थान आणि नववर्ष स्वागताच्या समितीच्या वतीनं आम्ही आवाहन करतो की सर्व लोकांनी आपल्या पारंपरिक वेशात यावं आणि आनंदोत्सव अधिक जोमाने साजरा करावा. धन्यवाद. जय श्रीराम. विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आपल्यासोबत नगरसेवक रमेश सोडसे सर आहेत, त्यांच्याशी संवाद साधूया. सर काय सांगाल, बदलापूरकरांना काय आव्हान? आपल्याला राजेंद्रजी घोरपडे आणि किरणजी मिलके, संदीप देवधर यांनी माहिती दिलेलीच आहे. तसं गांधी चौकात जे कार्यक्रम आहेत त्याची जबाबदारी माझ्यावर दिलेली आहे. तिथे कीर्तन, परत आपली जे नागरिक येतील त्यांना पाण्याची व्यवस्था, ज्यूस हे काय लागणार आहे त्याची व्यवस्था आमची आहे. आणि मी बदलापूरमधील तमाम नागरिकांना विनंती करतो की आपण सर्व नागरिकांनी जास्तीत जास्त आपल्या पारंपरिक वेशभूषात यावं आणि आपला जो नववर्ष स्वागत यात्रा आणि हिंदूंचा सण मोठ्या उत्साहाने साजरा करावा आणि जास्तीत जास्त संख्येने नागरिकांनी उपस्थित राहावे ही मी सर्व नागरिकांना विनंती करतो. जय श्रीराम. धन्यवाद. तर तुम्ही सुद्धा नक्कीच या आणि सहभागी व्हा या यात्रेमध्ये, 9 वर्ष यात्रेमध्ये. आणि तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट सेक्शनच्या माध्यमातून नक्की सांगा. धन्यवाद.